परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या पवित्र उपस्थितीमध्ये आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे संस्थानाचे ट्रस्टीज यांच्या शुभ हस्ते हा 5 लाखाचा धनादेश टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे हा वैद्यकीय उपक्रमांतर्गत हा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने उपक्रम राबवलेला आहे। आता यानंतर आदित्य बिर्ला सेंटर फॉर वेलफेअर ऑफ चिल्ड्रन यांना 1,03,000चा धनादेश सुपूर्द करण्यात येत आहे। परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते या धनादेशाचे या ठिकाणी वितरण होत आहे। स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या ह्या विद्यार्थिनी संतबळावरती आलेल्या आहेत आणि त्यांनाही आता येथे धनादेश सुपूर्द करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे या संस्थेच्या सुद्धा विद्यार्थिनी या संतबळावरती उपस्थित आहेत। तिन्ही संस्थानाच्या 152 विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा धनादेश सुपूर्द करण्यात आलेला आहे। आज मी इकडे जगद्गुरू नरेंद्रजी महाराज यांच्या दर्शनासाठी आलो होतो। त्यांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला। गुरुजी खूप चांगला काम करत आहेत आणि धर्मचा प्रचार बरोबर ते ज्या प्रकारे सामाजिक काम करत आहेत अभिनंदनीय आहे। मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव स्नेहा पांडुरंग ढोण। आज या कार्यक्रमामध्ये आम्हाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय यांच्याकडून प्रत्येकी 2-2 हजाराचा धनादेश देण्यात आलेला आहे आणि आमची आर्थिक परिस्थिती खूप खराब असल्यामुळे यांनी आम्हाला ही मदत केली। त्याच्यासाठी आम्ही यांचे भरपूर आभारी आहोत मनापासून। धन्यवाद। ज्या माणसावर संस्कार नाहीत, तो दिसायला माणूस असला तरी सुद्धा तो राक्षसाला लाज वाटेल, कदाचित राक्षसाला पण कमीपणा वाटेल त्याच्या पाशिववृत्तीबद्दल। त्याच्यापेक्षाही हीन दर्जाचा माणूस वागत असतो आणि अशी अनेक उदाहरणं समाजामध्ये दिवसागणिक घडत आहेत। मला वाटतं वेगळं सांगण्याची गरज नाही, उदाहरणं देण्याची आवश्यकता नाही। आपण अनुमान काढणारे ज्ञानी लोक आहात। माणूस हा माणसासारखा जगला पाहिजे, माणसासारखा वागला पाहिजे, माणसासारखा राहायला पाहिजे, याचंच नाव मानवता आहे।